हॅलो मित्रांनो, सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे की घरगुती LPG गॅस सिलेंडर महाग होणार आहे. तसेच LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा पण आहे. नुकताच सरकारने कमर्शियल गॅस विक्रीसुद्धा बंद केली आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की LPG हा नॅचरल रिसोर्स आहे, म्हणजेच नैसर्गिक संसाधन आहे, जे आपल्या भारत देशात मिळत नाही आणि त्यासाठी आपल्याला आखाती देशांवर अवलंबून राहावे लागते. खरं तर सरकारने यावर खूप आधीपासून पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. त्यासाठी ग्रामीण भागामध्ये बायोगॅससारख्या इंडिपेंडंट आणि रिन्युएबल एनर्जीसाठी प्रोत्साहनप्रद अनुदान सरकारकडून देण्यात येते. पण सध्याचे बदलते जीवनमान म्हणजेच लाईफस्टाईल यामुळे ग्रामीण भागातसुद्धा बायोगॅसचा वापर कमी होताना दिसून येतो आणि शहरी भागात म्हणजेच अर्बन एरियामधील लोक पूर्णपणे LPG सिलेंडरवर अवलंबून दिसून येतात. त्यामुळे सध्या विचार करायला गेलं तर इलेक्ट्रिक उपकरणे हा LPGवर उत्तम पर्याय असू शकतो, कारण इलेक्ट्रिसिटी ही रिन्युएबल एनर्जी आहे आणि त्यासाठी आपल्याला बाहेरील देशांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. दुसऱ्या बाजूला LPG गॅस इम्पोर्ट करावा लागतो. त्याचप्रमाणे LPG गॅस योग्य प्रकारे हाताळावा सुद्धा लागतो. मग तो इम्पोर्ट करताना समुद्रातून असो किंवा घराघरामध्ये डिस्ट्रीब्यूट करताना असो. सध्या सोशल मीडियावरच्या फूड चॅनल्सवर आपण बघू शकतो की बाहेरच्या देशातील बरेच लोक LPG न वापरता इलेक्ट्रिक स्टोव्ह किंवा इलेक्ट्रिक हीटर यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करताना दिसून येतात. मग ते कुकरसाठी असो किंवा तेलामधील तळलेले पदार्थ बनवण्यासाठी असो. त्याप्रमाणे भारतात देखील जास्तीत जास्त किंवा कमर्शियल विभागामध्ये याचा वापर व्हावा यासाठी सरकारने उपाययोजना करायला हवी होती, कारण इलेक्ट्रिसिटी ही रिन्युएबल एनर्जी असून आपल्याला दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागणार नाही. तसं पाहायला गेलं तर डोमेस्टिक म्हणजेच घरगुती सिलेंडरसाठी सरकारकडून 5% GST आणि कमर्शियल सिलेंडरसाठी 18% GST इतका आहे. त्यामुळे करामध्ये सुद्धा LPGसाठी म्हणावा तितका महसूल सरकारला जमा होत नाही, जेणेकरून सरकारसुद्धा LPG वापरासाठी प्रोत्साहन देईल. मी जाणतो की स्वयंपाकासाठी सध्या तरी आपण पूर्णपणे इलेक्ट्रिक उपकरणावर अवलंबून राहू शकत नाही, पण तोच वापर जर आपण शक्य होईल तिथे इलेक्ट्रिक उपकरणांकडे वळवला तर निश्चितच देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी हे एक पुढचं पाऊल असेल. पण सध्या इलेक्ट्रिसिटी बिलसुद्धा LPG सिलेंडर पुढे परवडण्यासारखे दिसून येत नाही. त्यामुळे सरकारने यावर प्रोत्साहनप्रद उपाययोजना करायला हव्यात असं माझं मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सरकारने अजूनपर्यंत इलेक्ट्रिसिटी वापरासाठी प्रोत्साहन का दिले नाही? प्लीज कमेंटमध्ये सांगा.